हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपल्या आजच्या 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिलेले आहेत त्याचे मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे अनॉमलस. ANOMALOUS. काय याचं प्रोनाउन्सिएशन काय होतं याचं? अनॉमलस. सो अनॉमलसचं मीनिंग आहे डेव्हिएटिंग फ्रॉम व्हॉट इज स्टँडर्ड, नॉर्मल ऑर एक्सपेक्टेड. म्हणजेच काय तर जे असामान्य आहे, विचित्र आहे, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये अनॉमलस. आणि हिंदीमध्ये अनॉमलसचं मीनिंग काय होतं? नियम विरुद्ध. ओके, अनॉमलसचं हिंदीमध्ये मीनिंग काय होतं? नियम विरुद्ध. आणि मराठीमध्ये काय मीनिंग होतं अनॉमलसचं? अनियमित, असामान्य, विचित्र आणि नियम बाह्य. ओके, सो अनॉमलसचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं डेव्हिएटिंग फ्रॉम व्हॉट इज स्टँडर्ड, नॉर्मल ऑर एक्सपेक्टेड. हिंदीमध्ये मीनिंग होतं नियम विरुद्ध. मराठीमध्ये मीनिंग होतं अनॉमलसचं अनियमित, असामान्य, विचित्र आणि नियम बाह्य. सिनोनिम्स आहेत ॲबनॉर्मल, अटिपिकल आणि नॉन टिपिकल. काय आहेत सिनोनिम्स अनॉमलसचे? ॲबनॉर्मल, अटिपिकल आणि नॉन टिपिकल. अँटोनिम्स आहेत नॅचरल, नॉर्मल आणि रेग्युलर. नॅचरल, नॉर्मल आणि रेग्युलर हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्समध्ये बघूया आता यूज कसं करण्यात आलेलं आहे अनॉमलसला. फॉर इयर्स दिस अनॉमलस बिहेवियर हॅज बॅफल्ड सायंटिस्ट. सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये अनेक वर्षापासून या विचित्र वर्तनाने शास्त्रज्ञांना गोंधळात टाकले आहे. सो इथे अनॉमलस म्हणजे यूज करण्यात आलेला आहे विचित्र म्हणून. आणि बॅफल्डचा अर्थ काय होतो तर बॅफल्डचा अर्थ होतो गोंधळात टाकणे. ओके, सो असं इथे अनॉमलसला यूज करण्यात आलेला आहे ॲज अ विचित्र म्हणून आणि बॅफल्डचा अर्थ काय होतो? गोंधळात टाकले आहे म्हणून. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रॅस्पिंग. RASPING, रॅस्पिंग. रॅस्पिंगचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं हार्श साऊंडिंग अँड अनप्लीझंट आणि ग्रेटिंग. इंग्लिशमध्ये मीनिंग होतं रॅस्पिंगचं हार्श साऊंडिंग अँड अनप्लीझंट आणि ग्रेटिंग. हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतो कठोर. मराठीमध्ये आपण काय म्हणतो की कर्कश आवाज आहे, ओके, किंवा खरखर आवाज आहे किंवा घोगरा आवाज आहे कोणाचा तरी, त्याला काय म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये त्याला वर्ड आहे रॅस्पिंग. सो रॅस्पिंगला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? कठोर. इंग्लिशमध्ये रॅस्पिंगचा मीनिंग आहे हार्श साऊंडिंग अँड अनप्लीझंट आणि ग्रेटिंग. आणि मराठीमध्ये अर्थ काय होतो? कर्कश, कर्णकटू, खरखरीत आणि घोगरा. सो मराठीमध्ये रॅस्पिंगचं मीनिंग होतं कर्कश, कर्णकटू, खरखरीत आणि घोगरा. सिनोनिम्स आहेत हार्श, ग्रेटिंग आणि जॅरिंग. हार्श, ग्रेटिंग आणि जॅरिंग हे सिनोनिम्स आहेत रॅस्पिंगचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? मेलोडियस, सॉफ्ट आणि स्मूथ. मेलोडियस, सॉफ्ट आणि स्मूथ हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे? आय हर्ड जॉन्स व्हॉइस रॅस्पिंग इन द अदर रूम. सेंटेन्सचा अर्थ होतो मला दुसऱ्या खोलीतून जॉनचा घोगरा आवाज ऐकू आला. सो इथे रॅस्पिंग म्हणजे यूज करण्यात आलेला आहे घोगरा म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे प्रोफिलिगेट. काय आहे? PROFLIGATE ला प्रोनाऊन्स कसं करायचं आहे? प्रोफिलिगेट. प्रोफिलिगेटचं मीनिंग होतं रेकलेसली एक्स्ट्रावॅगंट ऑर वेस्टफुल इन द यूज ऑफ रिसोर्सेस. म्हणजे जो काय करतो? उधळपट्टी करतो, खूप उधळ्या आहे, त्याला काय म्हटलं जातं? प्रोफिलिगेट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो प्रोफिलिगेटचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं रेकलेसली एक्स्ट्रावॅगंट ऑर वेस्टफुल इन द यूज ऑफ रिसोर्सेस. म्हणजे जो रिसोर्सेसचा यूज खूप काय करतो? वेस्टफुल यांनी करतो, म्हणजे खूप उधळपट्टी जो करतो त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये प्रोफिलिगेट. आणि हिंदीमध्ये काय होतं त्याचं मीनिंग? अपव्ययी, अपव्ययी. आणि मराठीमध्ये मीनिंग काय होतं? उधळपट्टी करणारा, उधळपट्टी करणारा, उधळ्या आणि अतिव्ययी. सो मराठीमध्ये मीनिंग होतं प्रोफिलिगेटचं
उधळपट्टी करणारा, उधळा आणि अति व्ययी. सिनोनिम्स आहेत वेस्टफुल, एक्स्ट्रावॅगंट आणि स्पेंड थ्रिफ्ट. सिनोनिम्स आहेत वेस्टफुल, एक्स्ट्रावॅगंट आणि स्पेंड थ्रिफ्ट. आणि अँटोनिम्स काय आहेत कन्झर्विंग आणि इकॉनॉमिकल. अँटोनिम्स आहेत कन्झर्विंग आणि इकॉनॉमिकल. सेंटेन्स काय आहे शी इज वेल नोन फॉर हर प्रोफिलिगेट स्पेंडिंग हॅबिट्स. सेंटेन्सचा अर्थ होतो ती तिच्या उधळपट्टीच्या सवयीसाठी प्रसिद्ध आहे. सो इथे प्रोफिलिगेट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे उधळपट्टीच्या म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे डेज. डेजचं मिनिंग काय होतं मेक समवन अनेबल टू थिंक ऑर रिॲक्ट प्रॉपरली, स्टुपिफाय आणि बिविल्डर. सो काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग डेजचं मेक समवन अनेबल टू थिंक ऑर रिॲक्ट प्रॉपरली, स्टुपिफाय आणि बिविल्डर. म्हणजेच काय जो एकदम स्तब्ध करून ठेवतो. ओके, स्तब्ध किंवा गोंधळात टाकतो त्याला काय म्हटलं जातं डेज असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. डेज हा वर्ड यूज करण्यात येतो कशासाठी एकदम ज्याने सुन्न होते, कोणी सुन्न होते किंवा काय होते स्तब्ध होते किंवा गोंधळात जाते त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये डेज. सो हिंदीमध्ये डेजचं मिनिंग होतं मतिमंद करणा. मराठीमध्ये काय होतं गोंधळात टाकणे, सुन्न करणे, स्तब्ध करणे किंवा स्तंभित करणे. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं डेजचं गोंधळात टाकणे, सुन्न करणे, स्तब्ध करणे आणि स्तंभित करणे. आणि सिनोनिम्स काय आहेत डेजचे स्टन, स्टुपिफाय आणि डम्फाउंड. स्टन, स्टुपिफाय आणि डम्फाउंड हे सिनोनिम्स आहेत डेजचे. सेंटेन्स काय आहे द फॉल डेज हिम फॉर अ मोमेंट कॉझिंग हिम टू बिकम डिसओरिएंटेड. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो त्या पडण्यामुळे तो क्षणभर सुन्न झाला ज्यामुळे त्याला दिशाहीन झाल्यासारखे वाटू लागले. ओके, सो दिशाहीन म्हणजे काय आहे तर डिसओरिएंटेड. आणि इथे डेज म्हणजे यूज करण्यात आलेला आहे सुन्न झाला म्हणून. ओके, सो डेज म्हणजे काय होतं तर डेज म्हणजे इथे सुन्न झाला असं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये. आणि त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये गोंधळात टाकणे, सुन्न करणे, स्तब्ध करणे आणि स्तंभित करणे. आणि इथे डिसओरिएंटेड म्हणजे काय होतं तर दिशाहीन. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिसएन्थ्रॉल्ड. डिसएन्थ्रॉल्डचं मिनिंग काय आहे टू सेट फ्री ॲज फ्रॉम स्लेवरी ऑर कन्फाइनमेंट. म्हणजेच काय करणे बंधन मुक्त करणे किंवा मुक्त करणे असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, डिसएन्थ्रॉल्डचं मिनिंग काय आहे मग टू सेट फ्री ॲज फ्रॉम स्लेवरी ऑर कन्फाइनमेंट म्हणजेच मुक्त करणे किंवा बंधन मुक्त करणे. हिंदीमध्ये मिनिंग होतं बंधनचे मुक्त करणं. आणि मराठीमध्ये मिनिंग काय होतं एन्थ्रॉल्डचं डिसएन्थ्रॉल्डचं मुक्त करणे, बंधन मुक्त करणे आणि गुलामगिरीतून सोडवणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं डिसएन्थ्रॉल्डचं मुक्त करणे, बंधन मुक्त करणे आणि गुलामगिरीतून सोडवणे. सिनोनिम्स आहेत डिस्चार्ज, लिबरेटेड आणि फ्रीड. डिस्चार्ज, लिबरेटेड आणि फ्रीड हे सिनोनिम्स आहे आणि अँटोनिम्स आहेत बाउंड, कन्फाइंड आणि एनचेंड. बाउंड, कन्फाइंड आणि एनचेंड हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे वी मस्ट डिसएन्थ्रॉल अवरसेल्व्स फ्रॉम टाइम honored ways of doing things or we will never progress as a society. काय आहे परत एकदा सेंटेन्स वाचूया आपण. we must disenthrall ourselves from time honored way of doing things or we will never progress as a society. तो सेंटेन्सचा अर्थ काय होतो आपल्या जुन्या आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पद्धतींच्या जोडखंडातून स्वतःला मुक्त केले पाहिजे, अन्यथा समाज म्हणून आपली प्रगती कधीच होणार नाही. सो इथे डिसएन्थ्रॉल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मुक्त केले पाहिजे म्हणून. आणि टाइम ऑनर्ड म्हणजे काय आहे तर टाइम ऑनर्ड म्हणजे होते जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे जुन्या पिढ्यानं पिढ्या त्याला काय म्हटलं जातं टाइम ऑनर्ड असं म्हटलं जातं, टाइम ऑनर्ड वेज.
नेक्स्ट वर्ड आहे लुगुब्रियस, LUGUBRIOUS, लुगुब्रियस. लुगुब्रियसचं मिनिंग आहे लुकिंग ऑर साऊंडिंग सॅड अँड डिस्मल, म्हणजेच काय तर उदासीन किंवा दुःखी, शोकाकुल, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये लुगुब्रियस. आणि मिनिंग काय आहे लुगुब्रियसचं? लुकिंग ऑर साऊंडिंग सॅड अँड डिस्मल. हिंदीमध्ये मिनिंग होतं उदास, मराठीमध्ये मिनिंग होतं लुगुब्रियसचं दुःखी किंवा शोकाकुल, उदासीन, अतिशय गंभीर आणि शोककारक. सो मराठीमध्ये मिनिंग होतं लुगुब्रियसचं दुःखी किंवा शोकाकुल, उदासीन, अतिशय गंभीर आणि शोककारक. सिनोनिम्स आहेत मॉर्नफुल, ग्लूमी आणि सॅड. मॉर्नफुल, ग्लूमी आणि सॅड हे सिनोनिम्स आहेत लुगुब्रियसचे. आणि अँटोनिम्स आहेत ब्राईट, चेअरफुल आणि चिअरिंग. ब्राईट, चेअरफुल आणि चिअरिंग हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे? वाय आर यू लुकिंग सो लुगुब्रियस, म्हणजेच तू इतका उदास का दिसत आहेस. सो इथे लुगुब्रियसला यूज करण्यात आलेला आहे उदास म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे राईफ, RIFE, राईफ. राईफचं मिनिंग होतं स्पेशली ऑफ समथिंग अनडिझायरेबल और हार्मफुल ऑफ कॉमन ऑकरन्स वाईड स्प्रेड. काय आहे राईफचं इंग्लिशमध्ये मिनिंग? स्पेशली ऑफ समथिंग अनडिझायरेबल और हार्मफुल ऑफ कॉमन ऑकरन्स आणि वाईड स्प्रेड. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? व्याप्त. आणि मराठीमध्ये काय होतं? जे सर्वत्र पसरलेलं असतं, वाईड स्प्रेड असतं, त्याला म्हटलं जातं राईफ. ओके, सो हिंदीमध्ये राईफचं मिनिंग होतं व्याप्त, मराठीमध्ये मिनिंग होतं सर्वत्र पसरलेलं. सर्वत्र पसरलेला आणि भरलेला, प्रबळ. सो मराठीमध्ये मिनिंग होतं राईफचं सर्वत्र पसरलेला, भरलेला आणि प्रबळ. सिनोनिम्स आहेत वाईड स्प्रेड, जनरल आणि कॉमन. वाईड स्प्रेड, जनरल आणि कॉमन हे काय आहेत? सिनोनिम्स आहेत राईफचे. अँटोनिम्स काय आहेत? ब्लँक आणि डिवॉइड. ब्लँक आणि डिवॉइड हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे? करप्शन वॉज राईफ बिफोर द इलेक्शन. सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे? निवडणुकीपूर्वी भ्रष्टाचार सर्वत्र पसरलेला होता. ओके, सो भ्रष्टाचार, करप्शन म्हणजे काय होतं? तर भ्रष्टाचार. आणि इथे राईफ म्हणजे यूज करण्यात आलेला आहे सर्वत्र पसरलेला होता. नेक्स्ट वर्ड आहे एडिफाय. एडिफायचं मिनिंग काय आहे? तर इन्स्ट्रक्ट ऑर इम्प्रूव्ह समवन मॉरली ऑर इंटेलेक्च्युअली. म्हणजेच काय? तर एखाद्याला ज्ञान देणे किंवा सुधरवणे, त्याला म्हटलं जातं एडिफाय, म्हणजेच उपदेश देणं. हिंदीमध्ये एडिफायला म्हटलं जातं उपदेश देणं किंवा एखाद्याला मार्गदर्शन करणे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? एडिफाय असं म्हटलं जातं. सो एडिफायचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे इन्स्ट्रक्ट ऑर इम्प्रूव्ह समवन मॉरली ऑर इंटेलेक्च्युअली, म्हणजेच नैतिक किंवा बौद्धिकपणे काय करणे? एखाद्याला मार्गदर्शन देणे किंवा काय करणे? ज्ञान देणे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे एडिफाय. हिंदीमध्ये होतं उपदेश देणं, मराठीमध्ये होतं सुधारणे, ज्ञान देणे, नैतिक किंवा बौद्धिक मार्गदर्शन करणे. सो एडिफायचं मराठीमध्ये मिनिंग होतं नैतिक किंवा बौद्धिक मार्गदर्शन करणे, सुधारणे आणि ज्ञान देणे. सिनोनिम्स आहेत एज्युकेट, इन्स्ट्रक्ट आणि टीच. एज्युकेट, इन्स्ट्रक्ट आणि टीच सिनोनिम्स. आणि अँटोनिम्स काय आहेत एडिफायचे? कन्फ्यूज, परप्लेक्स आणि पझल. पझल, परप्लेक्स आणि कन्फ्यूज हे अँटोनिम्स आहेत एडिफायचे. सेंटेन्स काय आहे? दे ट्राय टू एडिफाय द चाइल्ड विथ म्युझिक. सेंटेन्सचा अर्थ होतो त्यांनी संगीताच्या माध्यमातून मुलाला सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न केला. सो इथे एडिफाय म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? सुसंस्कृत करण्याचा म्हणून. ओके, सो इथे तुम्ही एडिफायच्या ठिकाणी सुसंस्कृत सुद्धा यूज करू शकता. मराठीमध्ये आणखी एडिफायचा काय अर्थ होतो? सुसंस्कृत करणे. नेक्स्ट वर्ड आहे प्रोपोनंट. प्रोपोनंटचं मिनिंग काय आहे? तर अ पर्सन हु ऍक्टिव्हली सपोर्ट्स और फेवर्स अ कॉज, म्हणजे जो काय करतो? समर्थन करतो. समर्थक जो असतो त्याला काय म्हटलं जातं? प्रोपोनंट असं म्हटलं जातं. सो प्रोपोनंटचं हिंदीमध्ये मिनिंग होतं समर्थक
मराठीमध्ये सुद्धा समर्थकच म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये त्याला मिनिंग काय आहे, अ पर्सन हू ऍक्टिव्हली सपोर्ट्स ऑर फेवर अ कॉज. मराठीमध्ये मिनिंग होतं समर्थक, आणखी काय म्हटलं जातं, पुरस्कर्ता. ओके, सो मराठीमध्ये प्रोपोनंटचं मिनिंग आहे समर्थक आणि पुरस्कर्ता. सिनोनिम्स आहेत ॲडव्होकेट, सपोर्टर आणि अपहोल्डर. ॲडव्होकेट, सपोर्टर आणि अपहोल्डर हे सिनोनिम्स आहेत प्रोपोनंटचे. आणि अँटोनिम्स काय आहेत, ॲडव्हर्सरी, अँटागॉनिस्ट आणि अपोनंट. अँटोनिम्स आहेत ॲडव्हर्सरी, अँटागॉनिस्ट आणि अपोनंट. सेंटेन्स काय आहे, शी हॅज ऑलवेज बीन अ स्ट्रॉंग प्रोपोनंट ऑफ वुमेन्स राईट्स. सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे, ती नेहमीच महिलांच्या हक्काची खंबीर पुरस्कर्ती राहिली आहे. सो इथे प्रोपोनंट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे पुरस्कर्ती म्हणून. आपल्या आजच्या सेशनचा लास्ट वर्ड जो आहे तो काय आहे, सेडेंटरी. सेडेंटरीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ऑफ अ पर्सन टेंडिंग टू स्पेंड मच टाइम सीटेड समवॉट इनॅक्टिव्ह. जो काय असतो, स्थिर असतो. ओके, जो खूप कमी हालचाल करतो, म्हणजे काय तर अल्प हालचाल करतो, त्याला काय म्हटलं जातं, सेडेंटरी असं म्हटलं जातं. किंवा जो बसून काम करतो, बसून करायचं काम करतो, बसून काम करतो, त्याला काय म्हटलं जातं, सेडेंटरी असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये वर्ड आहे. ओके, आणि त्याचं मिनिंग काय आहे सेडेंटरीचं इंग्लिशमध्ये, ऑफ अ पर्सन टेंडिंग टू स्पेंड मच टाइम सीटेड समवॉट इनॅक्टिव्ह. जो इनॅक्टिव्ह असतो म्हणजे स्थिर असतो. सो हिंदीमध्ये म्हटलं जातं सेडेंटरीला निष्क्रिय. निष्क्रिय हे हिंदीमध्ये म्हटलं जातं. आणि मराठीमध्ये सेडेंटरीला काय आहे मिनिंग, बसून करायचे काम आणि गतिहीन, स्थिर, अल्प हालचालीचा. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं सेडेंटरीचं, बसून करायचे काम, गतिहीन, स्थिर आणि अल्प हालचालीचा. सिनोनिम्स आहेत डोरमेंट, इमोबिल आणि इनॲनिमेट. काय आहेत, डोरमेंट, इनमोबिल आणि इनॲनिमेट. आणि अँटोनिम्स आहेत ॲक्टिव्ह, मोबिल आणि बिझी. ॲक्टिव्ह, मोबिल आणि बिझी हे अँटोनिम्स आहेत सेडेंटरीचे. सेंटेन्स काय आहे, दे लीड अ सेडेंटरी लाईफ आफ्टर रिटायरमेंट स्पेंडिंग देअर डेज इन फ्रंट ऑफ द टेलिव्हिजन. तो सेंटेन्सचा अर्थ होतो निवृत्तीनंतर त्यांनी टीव्ही समोर बसून बसून बैठी जीवनशैली स्वीकारली. सो इथे सेडेंटरी म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, बैठी जीवनशैली म्हणून. ओके, बैठी म्हणजे बसून बसून. सो काय आहे इथे सेंटेन्सचा अर्थ, निवृत्तीनंतर म्हणजेच काय, रिटायरमेंट. निवृत्ती म्हणजे काय होतं, रिटायरमेंट. सो निवृत्तीनंतर त्यांनी टीव्ही समोर बसून बसून बैठी जीवनशैली स्वीकारली. आणि सेडेंटरीचा अर्थ इथे यूज करण्यात आलेला आहे बैठी म्हणून. ओके, सो हे आहेत आपले आजचे 10 वर्ड्स. परत एकदा तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. याची PDF तुम्हाला लिंक याची जी PDFची लिंक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला, ज्यांनी आता स्टार्ट केलेलं आहे किंवा जे आता स्टार्ट करणार आहेत प्रिपरेशन करता, ज्यांना जे एक्झाम्स देत आहेत त्यांना तुम्ही शेअर करू शकता. ज्यांना व्होकॅब्युलरी थोडं हार्ड जातं, इंग्लिश थोडं हार्ड जातं, त्यामुळे त्यांना कळेल. त्यांचं जर मराठी चांगलं असेल तर त्यांना इंग्लिशमधले जे वर्ड्स आहेत ते कळू शकतात. ओके, स्वतःच्या मनाने सुद्धा काही काही सेंटेन्सेस तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला असं कळेल की सेंटेन्समध्ये आपण वर्डला कसं यूज करू शकतो. ओके, सो परत एक गोष्ट आहे की आपली न्यू बॅचेस चालू होणार आहेत फॉर बँकिंग SSC करता. फाउंडेशनची बॅचेस आहे जी की 5 मे पासून चालू होणार आहे, जी की ऑफलाईन आणि ऑनलाईन मोडमध्ये राहणार आहे. तुम्हाला जर ऑफलाईनमध्ये करायचं आहे तर तुम्ही ऑफलाईनमध्ये करू शकता, ऑनलाईनमध्ये करायचं आहे तर तुम्ही ऑनलाईनमध्ये सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला काही फॅसिलिटीज मिळणार आहे, जे की फ्री स्टडी मटेरियल आणि टेस्ट पोर्टर मिळेल. त्याच्यासोबतच जी तुम्ही फीस पे कराल त्याच्यामध्येच सोबत लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशन मिळेल. जे पण झालेले आहेत आपले काही क्लासेस त्यांची तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा प्रोव्हाइड केले जाईल बॅच झाल्यानंतर. ओके, फी सुद्धा अफोर्डेबल आहे. आणि काही ज्यांना तुम्हाला जर बॅचेस जॉईन करायचं आहे तर तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकता किंवा तुम्ही ऑफलाईनमध्ये सुद्धा भेट देऊ शकता आमच्या इन्स्टिट्यूटला. सो तुम्हाला जर आजचं सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. आणि ज्यांना आता करायचं आहे प्रिपरेशन फॉर बँकिंग SSC किंवा कोणतं पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करता, सो त्यांना तुम्ही शेअर करू शकता की न्यू बॅचेस 5 मे पासून चालू होणार आहे आणि तुम्ही त्यांना नंबर सुद्धा शेअर करू शकता. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.